सोलर चार्जिंग करून लोक मोबाईल वापरतात. तर या अनुषंगाने मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की संस्कृती आणि सभ्यता या दोन गोष्टी ज्या आपल्याकडे असतात, तर त्याच्यात संस्कृती जी असते ती तुम्ही नदीच्या काठी असाल तर नदीच्या भोवताली निर्माण होणे मिळत नाही. परंतु मोबाईल फोन्स असतात आणि मोबाईल फोन्सच्या म्हणजे मला शहरातले मित्र असे विचारतात की तुझ्या आदिवासी मित्रांकडे मोबाईल्स असतात का? तर मी माझ्या आदिवासी मित्रांना मोबाईलवर फोन करून विचारते की अरे दुसरे मित्र विचारतात तुझ्याकडे मोबाईल आहे का? मग तो मोबाईल म्हणून सांगतो ते काय असतं. तर म्हणजे याच्यातून सूचकता आहे जे काही आपण प्रतीक म्हणून आपण बघतो. तर बस्तरमध्ये मी असताना एक आदिवासी आणि त्याची मैत्रीण रात्रीच्या अंधारात जंगलातून जाणून ते सायकलवरून आणि गाणं म्हणत हे काय मी लिहून घेतलं. तर त्यांनी सांगितलं की रोड 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 हां रोड रोड. आणि मग ते म्हणाले की रोडे रोडे फरवणीला येतं ना फरवणीला रोडे मारुती आहे. तर मी म्हटलं की हा काय मारुती आहे हे काय? तर ते म्हणाले मारुती कार. म्हणजे ॲक्च्युली हां तर म्हणजे मारुतीचा जो प्रभाव आहे मारुती या कंपनीचा की मारुती सबस्टिट्यूट्स ॲक्च्युली कार फॉर द अनबेल्ट. आणि कुठलीही कार असेल तर ती मारुती. आणि त्याच्यात जो फरक आहे की तू जंगलातून बाहेर जातोस आणि रोडवर जातोस तर लक्ष ठेव मारुती येईल आणि तुला ठार मारेल. तर म्हणजे हे गंमत आहे. गाण्यात त्यांनी गंमत केलेली आहे परंतु त्याच्या मागचं जे एक आक्रमण आहे सभ्यतेचं पोट जाणारं आक्रमण आहे. तर असे अनेक गीतं आपल्याला दिसतात. पण आज वेळ अर्थातच आपल्याला कमी आहे. पण आता आम्ही काय करतो की आमचे आदिवासी सहकारी त्यांच्याशी चर्चा करतो की मौखिक परंपरा लुप्त होत चालली. आता आपण यांचं लिखित परंपरेमध्ये याचं आपण परिवर्तन करूया. मग आम्ही त्याचं डिजिटायझेशन करताना त्यानंतर त्याचा अर्थ सांगतो आणि खाली आम्ही त्याची स्वरलिपी सांगतो. अशा